मित्रांनो नमस्कार. मी सतीश नाडगावडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर माझे सर्व सहकारी म्हणजे अभय सातपुते कोपवाड सांगली, अजय अरदवाड लातूर, अमोल सोनवणे नाशिक, अमोल ठाकरे अमरावती हे विधिज्ञ आणि आयकर सल्लागार आहेत. अविनाशजी पसारकर वाशिम, सुनील पांडे संभाजीनगर, रवींद्र गिरी धामणगाव रेल्वे अमरावती, किशोर ठाकूर नाशिक, ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर आणि माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे अवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, आजचा आपला विषय आहे शिक्षण सेवक रद्द होणार. विषय पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच लोकांच्या आशा पल्लवित होतील, कारण शिक्षक सेवक योजना रद्द होणार ही जी गोष्ट आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. परंतु ही चर्चा करण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट आवर्जून आत्ताच हाती आल्या बातमीनुसार आपण त्याच्यावरती मागोवा घेऊ. वेळ पडल्यास भविष्यात त्याच्यावर स्वतंत्र पूर्ण व्हिडिओ पण करता येईल, परंतु आत्ता फक्त बातमी आपल्याला सांगतो. काल झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या अंतर्गत प्रश्नोत्तरामध्ये TETची सर्व बाब ही पूर्णतः परत एकदा पुनश्च निश्चित करण्यात आली. कुठलीही सूट केंद्रीय स्तरावर देण्यात आलेली नाही. ज्या काय तरतुदी मूळ स्वरूपात आहेत त्या जशाच्या तशा लागू होतील अशा पद्धतीचं एक निवेदन आणि चर्चा घडलेली आहे. त्याबरोबरच कुठल्याही पद्धतीचा रिव्ह्यू पिटिशन, फेरविचार याचिका किंवा असा कुठलाही भाग शासनाच्या वतीनं करण्यात येणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे एका दृष्टीनं TET धारक शिक्षकांच्या संदर्भामध्ये आता दिलेल्या मुदतीत पूर्णपणे प्रयत्न करून TET परीक्षा उत्तीर्ण होणं हे सर्व शिक्षकांना बंधनकारक झालेलं आहे. या संबंधात आता कोणी परीक्षा द्यायच्या आणि कोणी द्यायच्या नाही, केव्हा द्यायच्या याचा आपण उहापोह पुढच्या व्हिडिओत करू. पण आज मात्र नक्की की कुठलीही सवलत केंद्रीय स्तरावर CTET और TET या दोन्हीपैकी कुणालाही मिळालेली नाही ही महत्त्वाची बाब आपण अंडरलाईन करून घ्या. आणि यावरच आपल्याला जाता सांगतो, हा आमचा अभिमान नाही. आपल्याला वारंवार सांगितलं आहे की आमची ही जी सर्व मंडळी आहे, सर्व संच आहे आमचा हा आम्ही शिक्षकेतरचा, आम्ही प्रत्येक प्रश्नाचा मागोवा घेतो, त्याची माहिती घेतो, कायद्याच्या आधारावर कसून बघतो आणि जी गोष्ट टिकणारी आहे त्याचं जे आकलन आम्हाला होतं ते आमचं आकलन आपल्यासमोर मांडतो. यापूर्वी झालेल्या व्हिडिओमध्ये आम्ही हेच विषय मांडले होते की TET परीक्षा ही कुठल्याही आंदोलनाच्या माध्यमातून सुटणारा प्रश्न नाही. जसा जुनी पेन्शन योजनासुद्धा फेरविचारात झाला तरच काहीतरी होऊ शकेल, अन्यथा तीही योजनासुद्धा कितपत मंजूर होऊ शकते, कारण या दोन्ही तरतुदी या घटनात्मक आहेत आणि अशा ज्या तरतुदी घटनात्मक होतात त्याला पूर्णपीठ घटनापीठ यांची मागणी करूनसुद्धा कुठल्याही पद्धतीची सूट सवलत मिळण्याची शक्यता बहुतांश नाही, हा त्यातला भाग आहे. परंतु महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला बालकांना मोफत आणि हक्काचं शिक्षण अधिनियम 2009 जरी आपण म्हटला तरी महाराष्ट्रात अस्तित्वात आला, 13ला आला आणि 14-15च्या संच मान्यतेमध्ये त्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली. म्हणून 14-15च्या पर्यंतच्या किंवा 13-14 पर्यंतच्या म्हणजे 2009 ते 14-15 किंवा 14-15च्या आधीच्या शिक्षकांना TET परीक्षेच्या बंधनातून मुक्त होण्याकरता स्वतंत्र याचिका करण्याचा विचार त्यांनी त्यांच्या स्तरावरती केला.
तर त्यांना यश मिळण्याची किंवा सवलत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तो विचार त्यांनी अवश्य करावा. आता आपण ही शिक्षण सेवक योजना रद्द झाली असं म्हणतोय. ही योजना रद्द झाली म्हणजे काय शासनाने निर्णय घेतला का? नाही, शासनाने काहीच निर्णय घेतलेला नाही. कारण शासन म्हणजे लोकप्रतिनिधी असा कुठलाही निर्णय घेत नाही. कारण लोकप्रतिनिधींना अशा प्रश्नांच्या विषयामध्ये रसच नाही. मुळात शिक्षण या विषयातच कोणाला रस नाही. ना शिकणाऱ्याला, ना शिकवणाऱ्याला, ना चालवणाऱ्याला, आणि हे सगळ्याचं संचलन करणाऱ्याला, त्यापैकी कुणालाही शिक्षण या विषयामध्ये कुठलंही स्वारस्य नाही. स्वारस्य कशात आहे? कर्जमाफी, बांधकाम, रस्ते, असेच नवीन नवीन आवश्यक आहेत. नवीन योजना या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे, पण मान्य करू. पण शिक्षण आवश्यक नाही असं कोणी म्हणू शकेल का? नाही म्हणू शकत. आणि शिक्षणावर जेवढा खर्च अपेक्षित आहे तेवढा होतो का? तर होत नाही, हे सगळेजण कबूल करतात. मग तेवढा खर्च तुम्ही करत नाही आणि शेकडो कोटी, हजारो कोटी अनप्रोडक्टिव्ह वस्तूंवरती खर्च करता. अर्थात तो राजकीय भाग झाला, त्याच्याशी आपण न बोललेलं बरं. परंतु त्याचा परिणाम म्हणून काटछाट कुठे करायची? तर शिक्षणाच्या. आणि मग जे कार्यालयात बसलेले बाबू आहेत किंवा सचिव मंडळी आहे, हे काय करतात? हातात कात्री घेऊन बसतात. कात्री पण म्हणणं चुकीचं होईल, म्हणून तो कुऱ्हाडच घेऊन बसतो, तोडून टाका. आणि मग अशा नवीन नवीन क्लुप्त्या येतात. ही क्लुप्ती नाही आहे. ज्या वेळेला हा शासन निर्णय आला, ऑगस्ट 2000 पहिल्यांदा आला, आता 25 वर्ष होऊन गेली त्याला. त्यावेळेला शासन निर्णयाची तरतूद केली ती मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये ही योजना आली, त्यांनी राबवली आणि ती प्रयोगात्मक पद्धतीनं महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय. आणि मग 3 वर्ष शिक्षण सेवक हे दिल्यानंतर तो 3 वर्षांतर पूर्ण पगारामध्ये रूपांतरित होतो. 3 वर्ष तो कंत्राटी नाही, पण त्याचा आणि मुख्य म्हणजे आपलं या संबंधात आपण काय करू शकतो याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. हा जो मी तुम्हाला निर्णय सांगतोय हा पंजाब उच्च न्यायालयाचा आहे. आणि त्या उच्च न्यायालयामध्ये TETच्या संबंधातल्या तरतुदी रद्द केल्या आहेत. आणि त्या तरतुदी शिक्षकेतरांच्या संदर्भातल्या आहेत. आणि त्या तरतुदी लागू होऊ शकत नाहीत. आणि कंत्राटीकरण हे समर्थनीय नाही असे निरीक्षण नोंदवून पंजाब उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं सदर याचिका निकाली काढली. नेमणूक दिनांकापासून सदर इस्माला वेतन श्रेणीमध्ये वेतन देण्याबाबतचे आदेश दिले, मागच्या फरकासह. हे लक्षात घ्या. म्हणजेच कसं असतं, कुठल्याही एखाद्या हायकोर्टने कुठल्याही राज्याच्या किंवा सर्वोच्च न्यायालयाने कुठलाही निर्णय घेतला तर तो निर्णय हा एक लँडमार्क जजमेंट, मार्गदर्शक म्हणून आपल्याला संदर्भाकरता हाताशी घेऊन त्यांचं आपलं मागणे आपण पुढे करू शकतो. पण दुसरी गोष्ट अशी आहे की जी परिस्थिती 2000 साली होती, आर्थिक कुचंबणा असेल, सरकारकडे पैसा कमी असेल, कबूल आहे. परंतु आजपर्यंत जे काय 14 पंचवार्षिक अंदाजपत्रक आम्ही बघितलेत, त्यामध्ये कुठलंही अंदाजपत्रक आपल्या महाराष्ट्र राज्याचं सुद्धा आणि केंद्राचं सुद्धा कधीही नफ्याचं नसतं. ही अंदाजपत्रकं तोट्याचीच असतात. मग तोट्याच्या अंदाजपत्रक आपण मांडणी करत असताना विविध प्रकारच्या काय म्हणतात बक्षिसी योजना, हजारो करोड रुपयाच्या बक्षिसी योजना आपण जाहीर करतो. आणि ज्या मूलभूत गरजा आहेत
तिकडे का न डोळा करतो? असं का बरं? जे त्यावेळची परिस्थिती तुमची नव्हती तर आता तुमची परिस्थिती आहे. कारण तुम्ही जे काही करू शकत नाही त्यांना पैसा पुरवत आहे. मग तोच पैसा जर तुम्ही पुरवत असाल, त्याकरता तुम्ही क्ष कर्ज घेत असाल, तर ते क्ष कर्ज आणि ही शिक्षण सेवक योजना रद्द केली म्हणूनच या कर्ज चढतं महाराष्ट्राच्या मुखांडी. आत्ता आपण काही अब्जचं कर्ज आहेच आपल्यावरती, तरी आपण योजना राबवतोय ना. मी योजनेचं नाव घेत नाही, कारण राजकीय नेत्यांना आणि त्यातल्या लाभार्थींना खूप मोठा राग येतो योजनेचा उल्लेख केला की. त्यामुळे ही शिक्षण सेवक रद्द होऊ शकते ही बाब आजच्या घडीला आपण नमूद करून घ्या. संदर्भाकरिता पंजाब उच्च न्यायालयाच्या सदर निर्णयाची लिंक मी खाली कॉमेंटमध्ये देणार आहे. अवश्य ती डाउनलोड करून वाचून घ्या. आपल्याला समजत नसेल ते एखाद्या जाणकार वकिलाकडनं समजून घ्या. त्याचे फायदे जर आपण आपल्या संदर्भात मिळू शकतो का याची विचारणा करा. माझ्या मते 2 प्रश्न आपल्याकडे आहेत. मुळात शिक्षण सेवक योजना आल्यानंतर त्या योजनेला आधार नव्हता आणि म्हणून त्या याला विरोध केला मुंबई उच्च न्यायालयात. परंतु विरोध याचिकेच्या संदर्भात शासनाने असं सांगितलं की आम्ही MEPS 1981 किंवा अधिनियम 77 यामध्ये आम्ही दुरुस्ती करतोय आणि दुरुस्ती करता आम्हाला वेळ द्या, तोपर्यंत या योजनेला विरोध करू नका. आणि जुलै 2007 च्या प्रकटीकरणानुसार MEPS 1981 मध्ये दुरुस्ती झालेली आहे आणि शिक्षण सेवक हा शब्द शिक्षकाच्या ऐवजी आलेला आहे. वेतनाच्या ऐवजी मानधन शब्द आलेला आहे आणि परिरक्षाधीन कालावधी हा 2 वर्षाच्या ऐवजी 3 वर्ष करण्यात आलेला आहे. म्हणजे या महत्त्वाच्या दुरुस्ती MEPSला झाल्यामुळे आपण उच्च न्यायालयाच्या म्हणजे पंजाब उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपण आपली शिक्षण सेवा योजना रद्द करण्याबद्दलची मागणी करू शकतो का ह्याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. हे दोन्ही विचार कायद्याच्या कसोटीवर कसे आपल्या पुढे येऊ शकतात याचा आढावा आपण पुढच्या व्हिडिओत घेणार आहे. तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत विश्रांती घेतो. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. आपल्या कमेंट्स आम्हाला महत्त्वाच्या आहेत, त्याही देत चला. नमस्कार.